अध्यक्ष महोदय, धाराशिव येथे आरोग्य विभागामार्फत MRI मशीन मंजूर होती। हे सरकार बदलल्यानंतर ती MRI मशीन दुसऱ्या जिल्ह्यात हलवण्याचा काही प्रमाणात प्रयत्न झाला, परंतु तिथल्या स्थानिक नागरिकांनी आंदोलन केल्यामुळे दबाव टाकल्यामुळे तो निर्णय शासनाला परत बदलावा लागला। परंतु ती MRI मशीन काम पूर्ण होऊन सुद्धा फक्त कमिशनरच्या सहीसाठी गेल्या अनेक दिवसापासून फक्त सही राहिली। मग आपण गतिमान सरकार म्हणतोय, MRI साठी एखाद्या टेस्टला रुग्णांना बाहेर खासगी ठिकाणी जावं लागतं, सोलापूर सारख्या लातूर सारख्या ठिकाणी जावं लागतं। आपलं काम पूर्ण होऊन सुद्धा फक्त कमिशनरची सही राहिली। एवढं गतिमान सरकार म्हणून आपण बोलतो, ही सही कधी होणार आणि MRI धाराशिवची MRI मशीन कधी चालू होणार, ह्याचं उत्तरात मंत्र्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, त्याचबरोबरीनं 500 बेडचं सिव्हिल हॉस्पिटल धाराशिवला मंजूर झालं, त्याला निधीची तरतूद नव्हती। अनेक वेळा विधानसभेत आवाज उठवला, त्यानंतर एशियन डेव्हलपमेंट बँकेमार्फत त्या ठिकाणी निधीची तरतूद झाली, परंतु अद्यापपर्यंत त्या 500 बेडच्या सिव्हिल हॉस्पिटलचं काम चालू झालेलं नाही। हे काम लवकरात लवकर चालू होणं गरजेचं आहे, असंही आपल्या माध्यमातून मला सरकारला सांगायचं आहे।